सप्रेम जय मूल्यवासी, जय भारत, जय संविधान। आज छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी बानसेप आणि राष्ट्रीय मूल्यवासी संघाचं राज्य अधिवेशन झालेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही बांधणी करायला लागलो की सर्व राज्यभर नाही भारतभर जे आहे SC ST OBC यांची जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जेणेकरून आमचा जेवढा हक्क आहे तेवढा हक्क आमच्या वाट्याला आला पाहिजे। जसे की कांशीराम साहेब सांगत होते की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, तर आम्हाला आमची भागीदारी मिळाली पाहिजे ना बाबा। प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्ही कुठल्याही व्यवस्थेमध्ये बघा, आमचा वाटा असतो 54%, आमच्या वाट्याला येते काय 2%। ह्याच्यामुळे आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की बाबा ह्यांना मॅनेज करून जी EVM मशीन आहे घोटाळा करून हे हॅक करून सत्ता ह्यांची यायला लागली आहे। किती बी आम्ही प्रयत्न करायला दिसतंय तुम्हाला, किती संघटना आहे ते, तरी सुद्धा आमची सत्ता येत नाही। याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की EVM नावाचं जी डबड आहे ती त्याच्यावर बुक्या घालून फेकून द्या आणि पूर्वी जसं होतं त्या मतपत्रिकेवर निवडणूक घ्या। त्यावेळेस आमची खरी ताकद जशी बहुजन समाज पार्टीनं उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम साहेबांच्या नेतृत्वात दाखवली, तशीच आता वामन मेश्राम साहेब हे जी मूल्यवासी नायक आहेत यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतभर दाखवणार आहेत की आमची ताकद काय आहे। त्याच्यासाठी पहिल्यांदा EVM मशीन जी आहे ती भारत देशामधून हद्दपार झाली पाहिजे आणि मतपत्रिका लागू झाली पाहिजे, त्यावेळेस आमची ताकद कळेल। या ठिकाणी एवढंच सांगतो आणि संपूर्ण भारतभरातील लोकांना, बहुजनांना, मूल्यवासींना एकच सांगतो की आपला शत्रू हा ब्राह्मण आहे, तो शत्रू ओळखा। आपापसामध्ये जातीभेद करून भेद निर्माण करू नका। जोडण्याचं काम जसं की बुद्धांनी संघ स्थापन केला तसं जोडण्याचं काम करा आणि बहुजन ही मूल्यवासींची मूठ तयार करा आणि संपूर्ण भारतावर जसं मौर्य साम्राज्य होतं तसंच बहुजनांचं मूल्यवासी साम्राज्य स्थापन करण्यासाठी लढा द्या। जय मूल्यवासी, जय भारत, जय संविधान। धम्मपाल सिंह राजे, क्षत्रिय मूल्यवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शिवस्वराज्य रक्षक, बहुजन सेना।